Welcome all of you. In this video we are starting chapter number 5, that is software project estimation, and we will see first point from that is project scheduling principles. First, what is project scheduling? Software project scheduling is an action that distributes estimated efforts across the planned project duration by allocating the effort to specific software engineering task. सॉफ्टवेअर शेड्यूलिंग म्हणजे काय असतं की तुमचं जेव्हा प्लॅनिंग फेज असते, प्लॅनिंगच्या फेजमध्ये तुमचे जे सॉफ्टवेअर ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या काय परफॉर्म करायच्या तुम्हाला, त्याच्यासाठी लागणारा वेळ, त्याच्यासाठी लागणारे पर्सन्स, एफर्ट्स, ओके, ते कॅल्क्युलेट केले जातात आणि त्याच्यानुसार शेड्यूल बनवलं जातं. तर त्याला म्हणायचं प्रोजेक्ट शेड्यूलिंग, सॉफ्टवेअर प्रोजेक्ट शेड्यूलिंग. ओके, तर त्याच्यात काय होतं की तुमच्या सगळ्या काय ॲक्टिव्हिटीज आहेत त्याला टाईम दिला जातो, स्टार्ट डेट, एंड डेट, ओके, त्याचे डेडलाईन्स ठरवले जातात आणि किती पर्सन्स त्याच्यावर काम करणार आहेत ते ठरवलं जातं. ओके, त्याचं सगळ्याचं शेड्यूल बनवणे म्हणजे काय प्रोजेक्ट शेड्यूलिंग. इट इज इम्पॉर्टंट टू नोट हाउएवर दॅट द schedule evolves over time. During early stages of project planning, a microscopic schedule is developed. This type of schedule identifies all major process framework activities and the product functions to which they are applied. तुमचं जे शेड्यूल आहे, प्रोजेक्ट शेड्यूलिंग जे आहे ते टास्क कधी परफॉर्म होत असतं, तुमचं जेव्हा प्लॅनिंग, तुमच्या प्लॅनिंग फेजमध्येच ते प्लॅन केलं जातं शेड्यूल. ओके, आणि ते शेड्यूल मध्ये तुमच्या ज्या मेजर फ्रेमवर्क ॲक्टिव्हिटीज आहे, मग प्लॅनिंग असेल, कम्युनिकेशन असेल, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज काय केल्या जातात, आयडेंटिफाय केल्या जातात की ओव्हरऑल तुमच्या प्रोजेक्टमध्ये कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करायच्यात. ओके, त्या फ्रेमवर्क ॲक्टिव्हिटीज आयडेंटिफाय करून त्याच्यासाठीचा जो टाईम आहे तो आयडेंटिफाय केला जातो आणि त्याच्यानुसार शेड्यूल बनवलं जातं. ॲज द प्रोजेक्ट गेट्स अंडरवे, ईच एंट्री ऑन द मॅक्रोस्कोपिक शेड्यूल इज रिफाईन्ड इन टू अ डिटेल्ड शेड्यूल. तुमचं जसं जसं प्रोजेक्ट प्रोग्रेस होत जाते प्रोजेक्टची, तसं तसं काय होतं, तुमच्या प्रत्येक शेड्यूलची स्टेप आहे ती डिटेलमध्ये रिफाईंड केली जाते. ओके, म्हणजे जर एखादी मेजर ॲक्टिव्हिटी असेल तर त्याचं डिव्हिजन केलं जातं. ओके, आणि त्या प्रत्येक डिव्हाइड केलेल्या ॲक्टिव्हिटीचं आयडेंटिफिकेशन केलं जातं आणि त्याच्यात पण शेड्यूल बनवलं जातं. हिअर स्पेसिफिक सॉफ्टवेअर ॲक्शन्स अँड टास्क आर आयडेंटिफाईड अँड शेड्यूल. ओके, छोट्या छोट्या ज्या मेजर फ्रेमवर्क ॲक्टिव्हिटीज आहेत, मोठ्या मेजर फ्रेमवर्क ॲक्टिव्हिटीज, ओके, तर त्याच्यातल्या छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज आयडेंटिफाय केल्या जातात आणि त्याच्यात पण काय केलं जातं, शेड्यूल बनवलं जातं त्याचं पण. ओके, कोणत्या कोणत्या सॉफ्टवेअर ॲक्शन्स तुम्हाला परफॉर्म करायचे आहेत, कशासाठी, टू अचीव एनी मेजर फ्रेमवर्क ॲक्टिव्हिटीज, दे विल गेट आयडेंटिफाईड इन द प्रोजेक्ट शेड्यूलिंग प्रोसेस. ओके, नेक्स्ट, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ प्रोजेक्ट शेड्यूलिंग. आता प्रोजेक्ट शेड्यूलिंग करताना कोणते कोणते बेसिक प्रिन्सिपल्स फॉलो करावे लागतात ते त्याची एक लिस्ट आहे इथे. ओके, लाईक ऑल अदर एरियाज ऑफ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, अ नंबर ऑफ बेसिक प्रिन्सिपल्स गाईड सॉफ्टवेअर प्रोजेक्ट शेड्यूलिंग. तुमच्या बाकीच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग ॲक्टिव्हिटीजसाठी आपण जे प्रिन्सिपल्स काही पाहिले त्याच्यासारखं सेम तुमच्या प्रोजेक्ट शेड्यूलिंग ह्या ॲक्टिव्हिटीसाठी पण काही प्रिन्सिपल्स फॉलो केले जातात. फर्स्ट वन प्रिन्सिपल आहे कंपार्टमेंटलायझेशन. The project must be compartmentalized into a number of manageable activities and tasks. To accomplish compartmentalization, both the product and process are refined. Compartmentalization म्हणजे काय की तुमच्या प्रोजेक्टचे जे टास्क आहेत, जो प्रोजेक्ट आहे तुमचा, तो छोट्या छोट्या मॅनेजेबल ॲक्टिव्हिटीजमध्ये आणि टास्कमध्ये काय केला जातो, डिव्हाइड केला जातो. ओके, पूर्ण टास्क अचीव करण्यासाठी, तुमचं प्रोजेक्ट शेड्यूलिंग करण्यासाठी पूर्ण जे प्रोजेक्टचं वर्क आहे ते काय केलं जातं, तुमच्या छोट्या छोट्या मॅनेजेबल ॲक्टिव्हिटीज आणि टास्कमध्ये डिवाइड केलं जातं. ओके, दिस इज फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ युअर प्रोजेक्ट शेड्यूलिंग, दॅट इज फर्स्ट वन कंपार्टमेंटलायझेशन. देन सेकंड, इंटरडिपेंडन्सी. द इंटरडिपेंडन्सी ऑफ ईच कंपार्टमेंटलाइज्ड ॲक्टिव्हिटी ऑर टास्क मस्ट बी डिटरमाइंड. आता हे जे तुम्ही प्रोजेक्ट जे ओव्हरऑल प्रोजेक्ट वर्क आहे जे छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीजमध्ये डिवाइड केलं आहे, तर त्या ॲक्टिव्हिटीजमधलं काय केलं पाहिजे, इंटरडिपेंडन्सी लक्षात घेतली पाहिजे की कोणती ॲक्टिव्हिटी कोणत्या ॲक्टिव्हिटीवर डिपेंड आहे. एखाद्या काही ॲक्टिव्हिटीज अशा असतात की एखादी ॲक्टिव्हिटी कंप्लीट झाल्याशिवाय आपण दुसरी ॲक्टिव्हिटी परफॉर्म करू शकत नाही. ओके, थ्रूआउट तुमच्या फ्लोमध्ये. ओके, आणि काही असतात की इंटरडिपेंडंट नसतात, म्हणजे त्या दोन ॲक्टिव्हिटीजचा काहीच रिलेशन नसतं. ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे, व्हाईल
scheduling your project, the interdependency of each compartmentalized activity or task must be determined. तुम्हाला काय करायचं आहे, इंटरडिपेंडन्सी डिटरमाइन करायची. ओके, कारण की some tasks must occur in sequence while others can occur in parallel. Some activities cannot commence until the product produced by another is available. Other activities can occur independently. ओके, त्यांनी काय सांगितलं की इंटरडिपेंडन्सीमध्ये तुम्हाला काय चेक करायचं आहे की डिपेंडंट ॲक्टिव्हिटीज आहेत का तुमच्या ह्याच्यामध्ये. ओके, कंपार्टमेंटलायझेशनमध्ये तुम्ही जे सॉफ्टवेअर ॲक्टिव्हिटीजचं किंवा जे मेजर फ्रेमवर्क ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ज्या डिव्हाइड केल्यात त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये इंटर रिलेशनशिप काय आहे. काही ॲक्टिव्हिटी सेम टायमिंगला परफॉर्म होत असतील. ओके, ॲक्टिव्हिटी A1 असेल आणि A2 असेल तर ती जर सेम टायमिंगला परफॉर्म होत असेल तर आपण काय म्हणू शकतो की ती पॅरलल ॲक्टिव्हिटी आहे. सपोज काही सिरियली परफॉर्म करायचे असतात. सिरियली परफॉर्म करायचे असतात म्हणजे काय, ॲक्टिव्हिटी A1 नंतरच तुम्हाला A2 परफॉर्म करायची असते. म्हणजे काय, A2 ॲक्टिव्हिटी A1 वर डिपेंड आहे. ओके, अशा इंटरडिपेंडन्सीचं तुम्हाला स्टडी करायचं आहे आणि मग त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला शेड्यूल बनवायचे. देन टाइम अलोकेशन. ईच टास्क टू बी शेड्यूल्ड मस्ट बी अलोकेटेड सम नंबर ऑफ वर्क युनिट्स, फॉर एक्झाम्पल % ऑफ एफर्ट्स. तुमचे जे टास्क आहेत तुम्ही शेड्यूलमध्ये टाकणारे जे ओके ॲड करणारे त्या टास्कला काय पाहिजे, स्पेसिफिक तुम्हाला टाइम अलोकेट करायचा आहे. मग त्याचं युनिट काय असेल की बाबा % ऑफ एफर्ट्स, म्हणजे पर्सन पर डे ऑफ एफर्ट्स, की किती पर्सन्स लागतील, किती टाईममध्ये ह्या पर्सनने इतक्या पर्सनने सपोज 3 सॉफ्टवेअर इंजिनियर्स सपोज काम करत आहेत तर तुम्हाला 3 सॉफ्टवेअर इंजिनियर्सने कितीपर्यंत हे किती टाईममध्ये हे अलोकेटेड टास्क कंप्लीट केलं पाहिजे. ओके, हे हे प्रिन्सिपल तुम्हाला अचीव करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, प्रत्येक टास्कला टाइम अलोकेट करायचं, स्टार्ट डेट एंड डेट द्यायची. In addition, each task must be assigned a start date and a completion date that are a function of the interdependencies and whether work will be conducted on a full time or part time basis. तुम्हाला शेड्यूलमध्येच ठरवायचं आहे की हे वर्क पार्ट टाइम बेसिसवर करायचं आहे की फुल टाइम बेसिसवर करायचं आहे. ओके, नंतर तुम्हाला प्रत्येक टास्कला काय करायचं आहे, ॲक्टिव्हिटीला स्टार्ट डेट असाइन करायची आणि कंप्लिशन डेट, इतक्या डेटला हे स्टार्ट व्हायला हवं आणि कोणती जी डेडलाईन आहे ती काय असणार आहे तुमची कंप्लिशन डेट असेल. देन एफर्ट व्हॅलिडेशन. एव्हरी प्रोजेक्ट हॅज अ डिफाईन्ड नंबर ऑफ पीपल ऑन द सॉफ्टवेअर टीम. ॲज टाईम अलोकेशन अकर्स you must ensure that no more than the allocated number of people has been scheduled at any given time. तुमच्या प्रत्येक प्रोजेक्टला काहीतरी डिफाईन्ड सेट ऑफ नंबर ऑफ पीपल असतात. म्हणजे काय की 7 पीपल तुमच्या ह्याच्यावर वर्क करणारे, 7 नंबर ऑफ पीपल्स आर वर्किंग ऑन युअर प्रोजेक्ट. ओके, हे तुमचे टीम मेंबर्स आहेत. तर तुमच्या शेड्यूलमध्ये तुम्ही ॲक्टिव्हिटीवर एखाद्या काम करण्यासाठी जर टीम अलोकेट करताय किंवा प्रोजेक्ट मेंबर्स अलोकेट करताय तर तुमच्या त्या मॅक्सिमम नंबरच्या ह्याच्यापेक्षा ते ग्रेटर नाही पाहिजे. ओके, तुमची जर टोटल नंबर ऑफ 4 सॉफ्टवेअर इंजिनियर असतील तर त्याच्यात पण तुमचे टोटल नंबर ऑफ किती झाले पाहिजे, 4 मेंबर्सच पाहिजे. त्यांनी सांगितले की ॲज टाईम अलोकेशन ऑकर्स यू मस्ट एन्श्युअर दॅट नो मोर दॅन द allocated number of people has been scheduled at any given time. Okay, then defined responsibilities. Every task that is scheduled should be assigned to a specific team member. तुमच्या प्रत्येक टास्कची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती एखाद्या पर्टिक्युलर टीम मेंबरला तुम्हाला असाइन करायची थ्रू द प्रोजेक्ट शेड्यूलिंग. Defined outcomes. Every task that is scheduled should have a defined outcome. For software projects, the outcome is normally a work product or a part of work product. Work products are often combined in deliverables. Defined outcome म्हणजे काय, तुमच्या प्रोजेक्ट शेड्यूलिंगमधली तुम्ही जी ॲक्टिव्हिटी शेड्यूल करताय त्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीला काय पाहिजे, आउटकम पाहिजे, म्हणजे काय आउटपुट पाहिजे. ओके, डिफाईंड आउटकम म्हणजेच काय, डिफाईंड आउटकम म्हणजे की तुम्ही शेड्यूलमध्ये टाकताना त्याला प्रत्येक ॲक्टिव्हिटी शेड्यूल करताना या ॲक्टिव्हिटीचं नंबर A1 ॲक्टिव्हिटीचं आउटकम हे हवं आहे, हे तुम्हाला शेड्यूल करतानाच काय करायचं, डिफाईन करायचे. सो दिस प्रिन्सिपल इज डिफाईन्ड आउटकम्स. देन डिफाईन्ड माइलस्टोन्स. माइलस्टोन्स म्हणजे काय की मेजरमेंट. एव्हरी टास्क ऑर ग्रुप ऑफ टास्क शुड बी असोसिएटेड विथ अ प्रोजेक्ट माइलस्टोन. A milestone is accomplished when one or more product has been reviewed for quality and has been approved. तुम्हाला काय करायचं आहे की
शेड्यूलमध्ये तुमच्या ॲक्टिव्हिटी परफॉर्म करत असताना, प्रोग्रेसमध्ये असताना त्या ॲक्टिव्हिटीची क्वालिटी मेजर करण्यासाठी किंवा ती ॲक्टिव्हिटी कुठपर्यंत आली आहे किंवा प्रॉपरली वर्क होत आहे की नाही त्याची प्रोग्रेस चेक करण्यासाठी जे तुम्ही मेजर्स यूज करताय त्याला म्हणायचं माइलस्टोन्स. तर त्या माइलस्टोन्ससाठी तुम्ही काही मीटिंग ठेवाल, काही स्टार्ट डेट एंड डेट असेल, ओके, ते क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी क्वालिटी मेंटेन होती आहे की नाही ह्याच्यासाठी जे काही माइलस्टोन्स तुम्हाला काय करायचे डिफाईन करून ठेवायचे. ओके, ते कशामध्ये? प्रोजेक्ट शेड्यूलिंगमध्ये. ओके, दिस इज द लास्ट प्रिन्सिपल ऑफ युअर डिफाईन्ड माइलस्टोन्स. ओके, so we have seen in this video about all project scheduling principles. If you have any doubt then you can ask me by call or message. Okay, thank you.